नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर राजदत्त रासोलगेकर नवभारत न्यूज एक्सप्रेस मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे आणि प्रत्येक उमेदवार आणि प्रत्येक त्यांचे कार्यकर्ते हे जीव तोडून पळत आहेत निवडून येण्यासाठी। तर त्या पार्श्वभूमीवर आपल्या स्टुडिओमध्ये आज मंद्रुप गावचे उपसरपंच तथा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते भगवान वनमाने या ठिकाणी उपस्थित आहेत। ते आपल्याशी हितगुज साधणार आहेत। नमस्कार। नमस्कार। आमच्या प्रेक्षकांना आपल्या राजकीय प्रवासाबद्दल माहिती द्या। नमस्कार, मी भगवान महादेव वनमाने, मंद्रुप ग्रामपंचायत उपसरपंच। तर कोरे गटापासून आतापर्यंत राजकीय प्रवास 2005 पासून, माझा वैयक्तिक राजकीय प्रवास 2005 पासून आहे। बाबा कोरे ग्रामपंचायत सदस्य होते तेव्हापासूनचे आजपर्यंत आपण कोरे गटाशी एकनिष्ठ आहोत। आणि तसं पाहिलं तर आमचे चुलते होते, आमचे वडील होते ते अप्पाराव मारुती कोरे यांच्यापासून जवळजवळ 60-70 वर्षाचं आमचं एकनिष्ठ घराण्याशी असल्यामुळे, एकनिष्ठ असल्यामुळे त्या घराण्याशी ते बांधिलकी आहोत आपण त्यांच्यावर। आणि आतापर्यंत जेवढे निवडणुका आम्ही लढलेल्या आहेत ते कोरे गटामार्फतच आपण लढलेलं आहे। आतापर्यंत आमचे चुलते ग्रामपंचायत सदस्य ते, आमचे वडील ग्रामपंचायत सदस्य ते, माझी पत्नी ग्रामपंचायत सदस्य ते, आता सध्या मी विद्यमान उपसरपंच पण आहे। त्यामुळं आतापर्यंत आम्ही निवडणुका हे कोरे गटाकडूनच लढलेला आहे। सध्याच्या राजकारणामध्ये आता मंद्रुपमध्ये अनेक उमेदवार विविध पक्षाकडून उभारलेले आहेत। सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका सुरू आहेत। तर तुमचं तेव्हाचं राजकारण आणि आताच्या राजकारणामध्ये तुम्हाला काय फरक दिसून येतो? पूर्वीचं राजकारण एक निष्ठेवर होतं, व्यक्तीवर होतं, त्यांच्या कार्यपद्धतीवर होतं आणि लोक ऐकत होते, एकमेकाचं सामंजस्याने कामं सोडून घेत होते आणि सुधारणा करून घेत होते, गरिबाची कामं करत होते, काही अडचणी असत तर ते सोडवत होते। आता जी परिस्थिती आहे ते आता तरुण पिढीमुळे थोडं परिस्थिती बदलली आहे, आधुनिक झाल्यामुळं थोडंसं जुन्या लोकांना ते विसरत नवीन मार्ग लोक लागलेले आहेत, त्यामुळे थोडंफार अडचणी येते, ते जुन्या लोकांना थोडं अडचणी आल्या पाहिजे। एकंदरीत आता जे सत्ताधारी असतील त्यांच्याबद्दल एक नाराजीचा सूर ऐकू येतोय आम्हाला की विकास झाला नाही मंद्रुपचा, आणखीन भरपूर विकास कामं व्हायची। तर आपलं मत काय आहे याबद्दल? विकास हे होतच राहत असतंय आणि काही अडचण येते। गाव मोठं 40,000ची लोकसंख्या असल्यामुळं दुसरी गोष्ट कसं आहे, उद्योगधंदे नाहीत, लोकांना काम मिळत नाही, त्यामुळे थोडं अडचण येते। आणि विकास करत असताना काही तांत्रिक अडचणी येतात, काही लोकांच्या अडचणी येतात। आणि दुसरी गोष्ट कसं आहे, गावचं कर वसुलीबाबत थोडं हे अडचणी येतात, पुरेसा पैसा मिळत नाही आणि थोडं काय ना विकासाच्या दृष्टीनं आपली सध्या तरी सत्ताधारी चाललेले आहेत त्यांच्या मार्गात। राज्यात सत्ता आहे, तालुक्यात सत्ता आहे, मग ह्या सत्तेच्या माध्यमातून आपण ही विकास कामे, ज्या अडचणी तुम्ही सांगताय अडचणी येत आहेत, तर ह्या सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न केला नाहीत का? कायम सोडवण्याचा प्रयत्न केला, त्यातून थोडं काहीतरी अडचणी येतात असतात, राजकारण म्हणजे तांत्रिक अडचणी येतात, काम करताना अडचणी येतात आणि पुरेसा पैसा कमी पडत असल्यामुळं आणि काही कामं हे थोडं उशिरा होते, त्या कामामध्ये लक्ष घालून आहे। जनता याबद्दल प्रश्न विचारते आहे, कारण आमच्या चॅनलच्या माध्यमातून अनेक लोकांच्या तक्रारी आमच्यापर्यंत आलेत। आता सध्या एक प्रश्न फार सतवतोय मंद्रुपकरांना, पाण्याचा प्रश्न। मागील 15 दिवसापासून मंद्रुपकरांना पाणी उपलब्ध नाहीये, पाण्या वाचून कसं जगावं असा प्रश्न ते आमच्या चॅनलच्या माध्यमातून ते विचारू इच्छितात। तर आपण काय सांगाल? पूर्वी कसं असतंय, गोपाळराव कोरे सरपंच असताना जुनं पाईपलाईन त्यावेळेला चालू केलं होतं। आता लोकसंख्या वाढीमुळं, हातवाढ वाढ झाल्यामुळं पाण्याची अडचण येताना नवीन आपली पाणी पुरवठ्याची केलेलं आहे, ते पाणी पुरवठा आता सध्या चालू आहे। आता उन्हाळा दिवस आल्यामुळे काय झालंय, नदीचे पात्र कोरडं पडत असल्यामुळं त्याची पाण्याची पातळी मागासारखंच चालली आहे, पुरेसा त्या पाणी पुरवठ्यापर्यंत पाणी येऊ शकत नाही। आता सध्या आम्ही 8-10 दिवसापासून युद्ध पातळीवर तिथं मशीन लावलेलं आहेत, कामगार लावलेले आहेत आणि महापूर आल्यामुळे काय झालं, आमचे दोन्ही जॅकपोल ते पाण्यात बुडाल्यामुळे मोटरी बंद पडलेले आहेत।
आणि पाणी मागे सरकत आता ते सगळं उघडं पडल्यामुळं थोडं ते माती जास्त पडल्यामुळे ते काढायला उशिरा लागणार आहे आणि काही मशीन लवकर येत नाहीत, मागणी केल्यानंतर लवकर उपलब्ध होते, त्यासाठी 2-4 दिवस मागं पुढं होत असते. आता सध्या चालू आहे काम तिथं आमचं. साधारणतः किती दिवस लागतील मंद्रुप आता करायला सुरळीत पाणी उद्या पुरवठा होण्यासाठी? संध्याकाळपर्यंत पाणी येण्याची शक्यता आहे. उद्या संध्याकाळ आजच यायला पाहिजे होतं आणि थोडा अडचण म्हणजे मोटर बंद पडल्यामुळं ते नवीन आता दुसऱ्या मोटर बसून चालू करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि ते कायम JCB आता 4-5 दिवस तिथं ठेवण्यात येत आहे. आपण सांगत आहात पाण्याची पातळी कमी झालेली आहे, ठीक आहे. तर आता उन्हाळा तोंडावर आहे, तर आता उन्हाळ्याच्या पूर्वी ही स्थिती जर असेल तर भर उन्हाळ्यामध्ये काय स्थिती असेल किंवा आपण काय उपाययोजना केला जेणेकरून उन्हाळ्यामध्ये मंद्रुपकरांना पाणी कमी पडू नये? आता चालू परिस्थिती पाहिल्यानंतर नदीवर आपल्याला विश्वास ठेवून बसायला येत नाही. पुढचं आपण गाव लेवलला म्हणजे कोपनलिका म्हणा, बोर म्हणा, हे गाव तलाव म्हणा आणि काही विहिरी आहेत, आता पाणी आहे त्याचं स्वच्छता करून तिथे काही मोठ्या टाक्या बसून पाण्याची व्यवस्था करण्याचं आपण नियोजन उपाययोजना चालू आहे त्या उपाययोजना चालू, म्हणजे जेणेकरून उन्हाळ्यामध्ये मंद्रुपकरांना पाण्यावर शक्यतो 99% कोणाला अडचण येऊ देत नाही असं आपण प्रयत्न चालू आहे त्याचे. म्हणजे आता समजले आपल्या नदीला पाणी नाही आहे ते आपण गाव लेवलला आपल्या जबाबदारीने काम करावं लागेल. आपण विद्यमान उपसरपंच आहात, मला वाटतं साधारणतः 1-2 वर्षाचा कालावधी झाला आणि पुढे आणखीन 3 वर्ष आपल्याकडे आहेत. तर मागच्या 2 वर्षामध्ये आपण मंद्रुपसाठी केलेली कामं आणि पुढच्या 3 वर्षात काय नियोजित आहेत जेणेकरून मंद्रुपचा भरपूर विकास होईल, तर आमच्या प्रेक्षकांना सांगा. आतापर्यंत आम्ही नवीन पाणी पुरवठा योजना चालू केलेल्या आहे, रस्त्याची कामं, गटरची कामं चालू आहेत आणि काही पूर्ण झालेले आहेत. फक्त समस्या आता पुढच्या 2 वर्षामध्ये समस्या आहे तो हातवाड भागाचा. हातवाड भागामध्ये रस्ता आणि गटरची अडचण जास्त आलेली आहे. तर पुढच्या 2 वर्षामध्ये आपण काहीतरी करून ते हातवाड भाग सुधारण्याचा प्रयत्न करायचा आहे. लाईट, पाणी आणि रस्ते, गटरीचे ते आपण प्रगती. विजेचा प्रश्न पण मंद्रुपमध्ये गंभीर आहे, कारण इथे मोठमोठे उद्योग जरी नसले तर छोटे छोटे उद्योग आहेत, त्यांना वीज नियमित लागते. तर त्यासाठी काय उपाययोजना तुम्ही केला? आता आपण शासकीय योजनेप्रमाणे आपण सोलरचं प्लांट चालू केलेलं आहे. ठराविक ठिकाणी ज्या प्रशासकीय जागा आहेत त्या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायत मार्फत सोलर बसवू लागलेलं आहे. पुढं कोण खाजगी घेत असतील किंवा कोटेशन म्हणून असं MSC बोर्डाकडून मागणी करत असेल त्यांचं ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न चालू आहे. अजितदादांचं नुकतंच विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं, तर त्याचा परिणाम आपल्या या निवडणुकीवर काही होईल का? तुमच्या पक्षाच्या निकालावर होईल का? काय वाटतं आपल्याला? आता ते अपघातामुळे निधन झालं ते काय आपल्या हातात नसते. योगायोगाच्या गोष्टी, दुर्दैवी घटना आहे, दुर्दैवी घटना घडत असते. जास्त करून थोडं म्हणजे हे दुःख सगळ्याला येणारच आहे. थोडं प्रचारामध्ये थोडं शांतता आहे, तरी बी काही परिणाम होण्यासारखं तसं वाटत नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्व उमेदवार लोकांचा भावनिक प्रतिसाद मिळेल का, असं माझा प्रश्न होता. भावनिक प्रतिसाद तर मिळतच आहे. अजित पवारच्या गटामुळे काय होते त्यांच्यावर जे विश्वास ठेवून लोक आहेत, राजकीय पुढारी म्हणा, उमेदवार म्हणा, ते निवडून येण्याची शक्यता आहे. त्यांचं ते नियोजन करतात त्या पद्धतीने. सध्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे किती उमेदवार तुमचे निवडणूक रिंगणात आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी आपण काय मदत करत आहात? आज मंद्रुप जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषद गटात प्रीती प्रभाकर कोरे म्हणून हे उमेदवार आहेत. मंद्रुप पंचायती गणामध्ये अप्पाराव गोपाळराव कोरे हे उमेदवार आहेत आणि कंदलगाव पंचायत समिती गणामध्ये उमेदवार आपण दिलेले नाही, माघार घेतलेले आहेत. फक्त मंद्रुप जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे 2 उमेदवार आहेत. प्रीती प्रभाकर कोरे आणि अप्पाराव गोपाळराव कोरे हे 2 उमेदवार आहेत. त्यांचा प्रचार चालू आहे आणि त्या गटाचा आम्ही प्रचार करत आहोत, सक्रिय आहोत आणि लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि दोन्ही उमेदवार हे निवडून येतील याची खात्री आहे. आमच्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आमच्या प्रेक्षकांना, मतदारांना तुमचे हे दोन्ही उमेदवार निवडून देण्यासाठी काय आवाहन कराल? आतापर्यंत कोरोना करण्यावरती
मंद्रुपकरांनी जो विश्वास ठेवलेला आहे 60-70 वर्षापासूनचे, तेच परिस्थिती आजही त्या लोकांची तेवढ्या प्रकारे विश्वास आहे, श्रद्धा आहे. आणि कोरेगावातली प्रत्येक व्यक्ती, उमेदवाराचं असं नाही आहे, प्रत्येक व्यक्ती एक त्या लोकांची कामं अडचणी, आणि रात्री बेरात्री कुठला रुग्ण असू दे, पोलीस स्टेशन असू दे, वादविवाद असू दे, गरबेचे कार्यक्रम असू दे, लग्न असू दे, त्यांच्यापर्यंत आपण जर गेलो तर त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे कोरेगावाने. त्याप्रमाणे मंद्रुपकरांनी सुद्धा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून त्या दोन्ही उमेदवाराला प्रचंड मत निवडून द्यावं असं माझं आव्हान आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येक अडचणीत आलेल्या उमेदवाराला किंवा एखाद्या नागरिकाला मदत करताय तुम्ही, त्या दृष्टीने कार्य तुमचं चालूच आहे. चांगली गोष्ट. आपल्या स्टुडिओमध्ये आज मंद्रुप गावचे विद्यमान उपसरपंच तथा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते भगवान हनुमाने होते. त्यांनी आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भरपूर असं कार्य त्यांचं सध्या सुरू आहे. त्यांना आपण पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊया. थांबूया. धन्यवाद.